अध्याय 13वा. श्री गणेशाय नमः. संत महात्मे या भुवरी, भक्तगणांचे कैवारी, सगुण रूप हे ईश्वरी, जनकल्याणस्तव असे. गोपसखा श्रीहरी, पावा अधरी तो धरी, धेनू चारिता वनांतरी, वस्त्यान करी पैपाना. करी आता कृपादान, कोण मज तुझ वाचून, देई मज अवधान, सेवा कार्य हे कराया. कुणी सज्जन कुणी दुर्जन, कुणी नास्तिक भाविक मन, मठा कारणे जमविती धन. सद्गुरु चरणी भाव असे, गजानन थोर संत, लीला त्यांच्या अघटित. येईल जे मनात, तेच करुणी ते दाविती. तेजोमय दीनमनी, गजानन कैवल्यदानी, तिमिरा घालवूनी, प्रकाशमय अवनी करीत असे. समर्थ बसती ज्या ठाई, परकोट उभारून तो होई. अन्न छत्र पान पोई, तया ठाई नित्यची. सद्गुरु पाहती काज, सोहळा पहावया आज. शेगावी जाता सहज, पहावया मिळतसे आपणासी. भक्तगणांच्या जे मनी, तेच आले सर्व घडोनी. सहाय्य केले सरकारने, ज्या ज्या परी गरज भासे. येता काही अडथळे, समर्थ वदता ते टळे. गजानन कृपेमुळे, सहज साध्य ते होत असे. इथे होती चमत्कार, घडले काही जे प्रकार. केले असती सादर, संत वचना मानुनी. सवडद नामे गावात, गंगा भारती होता राहात. कुष्ठरोगी अतित्रस्त, संत दर्शना तो पातला. डोकी ठेविले पायावर, चापट बसली गालावर. उभा ठाकला जोडिले कर, कृपा सद्गुरूची व्हावया. लाथा बुक्या थापडा खाई, संत गजानन कृपा होई. थुंकले महाराज त्या ठाई, मलम मानुनी लाविला. घाण वाटली ती जनाला, जन बोलती टोचुनी त्याला. खंत नसे त्या मनाला, व्याधी रहित तो जाहला. गंगा भारती वदे जना, व्यर्थ न करावी कुचंबना. थुंकी नसे हा मलम जाना, विनम्र भावे सांगत असे. स्नानास बसती गजानन, तेथील माती ती आणून. तिथेच करुण लेपन, पूर्ववत तो जाहला. सुगंध असे मातीस, भारती सांगे त्या जनास. सत्य न वाटे कुटाळास, प्रत्यय तयासी दाखवला. कुटाळ तो शरण आला, वंदिले गजानन चरणाला. गर्व त्याचा तो निमाला, संत कृपेने सहजची. नित्य नेम गोसाव्याचा, एक तारीवर भजनाचा. त्याच नामी रंगली वाचा, संतुष्ट गजानन ते जाहले. कुष्ठरोगी झाला बरा, पत्नी आली न्यावया घरा. त्यागिले त्याने संसारा, काळ तिथेची घालविला. अनेक भक्ता कितीतरी, चमत्कार होती नाना परी. लिहावे ऐसे वाटे जरी, ग्रंथ वाढेल त्या कारणे. रोग साथीचे जरी येती, गजानन तया निवारिती. मनी असता श्रद्धा भक्ती, कल्याण तयाचे होत असे. धरी मनी शुद्ध भाव, कृपा करी सद्गुरु राव. स्नान पूज्य शेगाव, विदर्भ पंढरी सत्य जाणा. रोग साथीचे येती, गजानन तया निवारिती. मनी असता भक्ती, दर्शना जाती जन शेगावी. श्यामसिंग मुंड गावचा, लाभ घेण्या दर्शनाचा. मार्ग धरी शेगावचा, दरबारी त्या पातला. चरणावरी ठेविला माथा, वदता झाला सद्गुरुनाथा. मुंडगावी चालावे आता, इच्छा ममही पुरवावी. महाराज ग्रामी त्या जाती, चतुर्दती रिक्त ती तिथे. अन्नदान करावे चित्ती, बेततयाने ठरविला. महाराज वदती पौर्णिमेला, जेऊ घाली सर्वाला. न मानिती वचनाला, सिद्धता ती जाहली. भोजनासी जमले जण, पात्रावर वाढले अन्न. आकाश ते आले भरून, मेघ गर्जना जाहल्या. वर्षा झाली जोरदार, अन्नाचं केलं मातेर. श्यामसिंग तो लाचार, शरण गेला गजानना. भंडारा झाला दुसरे दिवशी, प्रसाद मिळाला सर्वांसी. संतोष पावला मानसी, पा प्रसाद लाभला. मुंडगावचा पुंडलिक, भाकरे नावाचा भक्त एक. असे अति भाविक, वारी शेगावाची नित्य करी. वारीसी जाता ज्वर आला, रस्त्याने ना चालवे त्याला. आळवी मनी सद्गुरूला, ग्राम शेगाव ते गाठले. गजानना घातले दंडवत, पुंडलिक होई व्याधी रहित. आनंदले त्याचे चित्त,
गंडांतर टळले खचितची. इति श्री गजानन महात्म्य त्रयोदशोऽध्याय समाप्त. शुभम भवतु.